पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सीमेवरून वाहणाऱ्या मुळा नदीच्या सुशोभीकरणाच्या विरोधात आता हजारो पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरलेत। मुळा नदीचे पात्र अत्यंत अरुंद करून इथली झाडं कापण्यात आलेली आहेत। त्यामुळे नदीपात्रात अनेक पर्यावरणप्रेमी हे उतरलेले आहेत। या नदीपात्रातून त्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। आपण या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या नेमक्या भावना काय आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल? खरं तर नदीचं पात्र होतं, झाडं होती आणि वृक्षतोड झालेली आहे, काय विरोध आहे तुमचा? पिंपरी चिंचवड मध्ये असणाऱ्या या 40 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये नदी सुशोभीकरणाच्या नावाखाली जो काय हा खेळ मांडलाय, मला असं वाटतं आता जे पहलगाम मध्ये झालं, लोकांना आपल्याकडे भारतामध्ये असं झालंय की झाल्यानंतर जाग येते, पण आज असं घडतंय पिंपरी चिंचवड शहरामध्ये, हे भारताला देखील दाखवून दिलंय। लोकांना हा रोष त्यांच्या आजच्या या 1000 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी आलीत आणि प्रशासनाला विरोध करतायत। हा असला भकास विकास हा कोणालाही नकोय। सामान्य जनतेला ही हिरवीगार झाडं हवी आहेत, ना की हा असा प्रशासनाने मांडलेला खेळ हवाय। याच्यासाठी आज सर्व नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेत। रोटरी असतील किंवा त्याच्याबरोबर संलग्न असणाऱ्या बऱ्याच संस्था, 100 पेक्षा जास्त संस्था, जर सामाजिक संस्था ज्या कार्यक्रमात आल्यात तर नक्कीच प्रशासनाने दखल घ्यावी। एकूणच हा जो विकास होतोय त्याला मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो नागरिकांचा होताना दिसत आहे। आता तरी प्रशासन या विरोधाची दखल घेणार का, हाच खरा प्रश्न आहे। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।